ही आताची थेट दृश्य बघतोय आपण, कारण आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसद भवनामध्ये आता दाखल झालेल्या आपण पाहतोय। संसद भवनाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 8व्या वेळेला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि हा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ते आता पोहोचलेले आहेत। संसद भवनामधली ही दृश्य आपण पाहतोय। संसद भवनामध्ये त्यांचा ताफा आता पोहोचलेला आहे। राष्ट्रपतींची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि राष्ट्रपतींना त्यांनी आजच्या अर्थसंकल्पाची प्रत सुद्धा सादर केली आहे त्यांच्या समोर आणि अगदी काही वेळामध्ये हा देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। याचं मॅरेथॉन कव्हरेज आपण एबीपी माझावरती सलग बघणार आहोत। मात्र आताची ही दृश्य आपण पाहतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसद भवनाकडे आता पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये देशाचा हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं कोणत्या वर्गाला काय काय मिळणार याची ही उत्सुकता आहे। टॅक्स स्लॅबमध्ये नेमका काय बदल होणार, मध्यम वर्गाला काय मिळणार, शेतकरी महिला या सगळ्यांना नेमकं काय काय मिळणार याची एकीकडे उत्सुकता आहे आणि आताची ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता संसद भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत। अगदी काही वेळामध्ये लोकसभेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। 8वं वर्ष आहे हे त्यांचं सलग हा अर्थसंकल्प सादर करण्याचं। अगदी आपल्याला बघावं लागेल, आपल्याला विचार करावा लागेल आजच्या या अर्थसंकल्पाला। एकूणच देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत, खास करून दिल्लीची निवडणूक, या सगळ्याची पार्श्वभूमी सुद्धा या अर्थसंकल्पाला असणार आहे। त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पामधून काय काय घोषणा होणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अगदी थोड्याच वेळामध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। सलग 8व्या वेळेला त्या विक्रमी असा अर्थसंकल्प सादर करतायत आणि अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल याचे संकेत दिलेले होते। अर्थमंत्री सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींना दिलेली आहे, त्यांच्या समोर सादर केली आहे। विकासाला चालना देण्याचं मोठं आव्हान हे अर्थमंत्र्यांच्या समोर असणार आहे आणि त्यामुळे आज या संदर्भामध्ये कोणकोणत्या घोषणा होणार याची उत्सुकता प्रत्येक घटकाला आहे। आर्थिक गोष्टींना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चात 20% वाढ होण्याचा अंदाज आहे आणि याचाच अर्थ असा की यामुळे लोकांच्या हातामध्ये खर्च करण्यासाठी काहीसा पैसा राहू शकतो। तर अर्थसंकल्पाकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत आपण पाहतोय। मध्यम वर्गाला आयकरामध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आयकराच्या 20% आणि 30%च्या स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। स्टँडर्ड डिडक्शन 75,000वरून 1,00,000 रुपये होईल अशी ही आशा आहे। कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता मात्र काहीशी कमी आहे। एनपीएस ईपीएस सारख्या पेन्शन स्कीमच्या संदर्भात घोषणा होऊ शकतात। तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जाते। 100 अमृत भारत रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे। तर 10 पेक्षा अधिक वंदे भारत गाड्या सुद्धा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर हे बजेट नेमकं कसं असेल आपण पाहतोय। करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरून 10 लाख रुपये होऊ शकते, याकडे सगळ्याच करदात्यांचं लक्ष आहे। 15 ते 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती 30च्या ऐवजी 25% कर आकारणी होऊ शकते। पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क घटू शकतं। तर किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000च्या ऐवजी 12,000 रुपये दिले जाऊ शकतात। आरोग्य क्षेत्रासाठी 10% जादा तरतूद शक्य आहे आणि टक्क्याने ही वाढत जाऊ शकते। शहरामध्ये परवडणाऱ्या घरांना व्याजदर कमी आकारला जाऊ शकतो। मोबाईलच्या सुट्ट्या भागांच्या किमती सुद्धा काहीशा कमी होऊ शकतात। पर्यायाने मोबाईलच्या किमती सुद्धा घटू शकतात।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.